झालं काम? कशाचं झालं, आता फॉर्म भरलाय, बघू काय होईल ते बघता येईल नंतर. तू आहे ना का बी असंच करती, फार फॉर्म बिम भरून झाले आम्हाला सांगते. आधी सांगितलं असतं पटक्यान लगे पहिल्या नंबरला तू काम करून टाकलं असतं. रे झालं नंबरला काय डायरेक्ट तिकडे घेऊन गेला असतो घरी आपण. शामराव, अहो कोणतंही काम मी करून झालं का मग तुम्ही म्हणता आम्ही केलं असतं, काय फायदा झाल्यानंतर? असं कवा झालं? उलट तू चुकती, तू आधी काम करते मग आम्हाला म्हणती केलं झालं, मग आम्ही काय करायचं मधीच? मग खरंय खरंय, तुमचंच खरंय. आजपर्यंत कोणते काम सांगितले तुमच्याकडनं झाले म्हणून हे झालं असतं. झालं का आता? बघितलं काय झालं? चोराच्या उलट्या बॉम्बा. म्हणजे आपण हिच्यासाठी किती करतो, हिला किंमत नाही. तुम्हाला तरी कोणती किंमत राहती? अहो एवढ्या योजना निघाल तेव्हाच एखादं घरी येतं ना माझ्याकडं का तुला फॉर्म भरायचा का? आता या महिलाची योजना आम्हाला कशा काय माहित होत्या? सुगंध, बोला ना. अरे हे तुझ्या दारापर्यंत ठीक होते, तू आता पारावर यायला लागली का? यांची गावात काही चव नाही, उगाच तुझी बी जाईल ना. सव नाही आबा काय आबा? सव नाही म्हणजे ते दारापर्यंत ठीक होतं, पण तिथं आता ही पारावर यायला लागल्यावर काय शोभा देतं का? काय झालं काय? पण काय म्हणजे काय झालं काय म्हणजे? अहो बाई सामान हक्क आहे, पुरुष सामान हक्क आहे. बसते 2 मिनिटं तर काय? तू अशी पारावर बसत नको जाऊ, गावातले लोक काय म्हणतील तुला? अहो आबा मी फॉर्म भरायला आली होती, हे इथं बसलेले दिसले, मग इथं आली 2 मिनिटं बोलत बोलत म्हटलं आता घरीच निघायचं होतं. त्यात काय एवढं, गाता ओळखीचे म्हणून बसले 2 मिनिटं. पण आम्ही तुला काही त्रास दिला काय? वाईट नाही, बोललो का? नाही, हा पण तुम्ही म्हणजे असं बोलता कस काय मला सांगा तुम्ही. बघ यांच्या नादी नको लागू. नादी लागू नका म्हणजे आम्ही काय वाईटच का आबा? मला सांगा. हे चांगल्याला कामाला लावते, गावातले प्रकरण यांचे गाजलेले. काय हो, काय हो? काय बोलता तुम्ही? नाही नाही, कोणत्या बायाकडे बघितलं आम्ही? वाईट नजरेने सांगा ना तुम्ही. सांगा ना. अहो मी इथं 2-2 दिवस माझ्या बायकोच्या चेहऱ्याकडे पाहत नाही, सुगंधाला पाहिल्याशिवाय तुम्ही म्हणता की बघितलं का? म्हणजे तसं नाही. म्हणजे काय म्हणायचं मला की निखळ मैत्री आहे आमची, तिच्यासाठी आम्ही आहे ना अर्ध्या रातची सुद्धा कधी बी तत्पर राहू. तुला कोणी छेडलं, कोणी काही तुला बोललं, तुझ्या विषयी कोणी वाईट तुझ्या नजरेने जरी पाहिलं ना, डोळे काढून गोटा खेळू आम्ही त्यांची. अशी मैत्री आहे आमची. तुम्ही उगा काही बोला म्हणजे आमच्यावर आरोप करता तुम्ही. मला सांगा, जाल्या झाला, जाल्याची बायको इथे किती वर्ष नांदत नाही, पण त्याचा तुम्ही कुठे आहे गावामध्ये बोबाटा की एखाद्या बाई संग लपडे किंवा कोणाला त्रास दिलाय, कोणाच्या घरात घुसलाय, आहे काय असं? आबा तुम्ही आहे ना आमचं आहे ना म्हणजे गावामध्ये हे करताय. नाही नाही, तुम्ही लय दूध आणि धोडलेले आहेत, एक लक्षात घे. हे बघ एवढ्या आता तुझ्या समोरच मला तोंडावर पाडलं, एका दिवशी तुला तोंडावर पाडते हे गावात, आणि मग नको सांगू बाबा काय म्हणला म्हणून. ओ आबा काही नका भडकून देऊ तिला आमच्याबद्दल. काय काय करायचं ते करा. आपली जीभ आहे म्हणून काही नका बोलू जा. मग काय हे बघ माझं सांगणं काम आहे बाई. हा झालं झालं. तुला जे करायचं ते खरंच आहे आबा तुमचं. तुझ्या अलग ध्यानात. नंतर नको सांगू की आबा तुम्ही तिथं आले तरी मला का बोलले नाही. दारावरच ठीक आहे, तू पारावर. चला 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 जाते मी. अरे तू पण चालली का? आबा आहे ना नारळ बघ किती वाढले. हो ना, एका झाडला किती नारळ येत असतील? मिठाना टन वर चढल. होय छान. कोण आहे गावात? नाही पुण्या गावात आलं पाखर, खुद खुद असते गालात. थांबा की जरा. थांबा ना. म्हणजे कसं आहे त्याच की गावात कोण नवीन आलंय का म्हणजे पाहिलं पाहिजे ना, ओळखले पाहिजे ना आपल्याला. म्हणून म्हणलं का बाई सोडून राहिल्यात, बाई सोडून राहिल्यात. बघ 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 बायकड बघ. भारी वाटत. कस काय बारीक लाज वाटते का तुम्हाला? सुगंध तू? नाही नाही, दुसऱ्या गावातून पोरगी आली होती. अहो निर्लज्जम सदासुखी. सकाळी तर नाही सांगत होते मला काय की मी बायको शिवाय कुणाकडे वाईट नजरेने बघत नाही, सगळ्यांना ताई शिवाय बोलत नाही, तुझ्याकडे मैत्री शिवाय दुसरं काही म्हणत नाही, कोणत्या बाईला मी कधी वाकड्या नजरेने पाहिले. आता काय चालू होतं? काय रे काय चालय वाटायला आले म्हणून पाहत होती. तुम्हाला तुम्ही काय चालय वाटायला? बघा हे 2 टके. अहो मी कुठे ड्रेस घालून आज घरी चालले नाही रस्त्यानी पायी पायी, काय कसले कसले गाणे म्हणत होते, काय बघून पुण्या गावात लाज वाटते का यांना? तुम्ही सांगा बरं, या अशा लोकांमुळे आपल्या गावामध्ये कशी स्त्री सुरक्षित राहिलो? अहो सकाळी त्या आबांना सांगत होते आम्ही बायको शिवाय कुणाकडे वाईट नजरेने बघत नाही, आम्ही सुगंध ताई शिवाय मी कुणाला ताई म्हणत नाही, आम्ही तिकडे एक मैत्रीण म्हणून बघतो. आणि अहो एखादी बाई जर गावामध्ये नवीन कुणी आली कशी घाबरून पळायची नाही. नवीन बाई दिसली तर पिसाईल कुत्र्यावर तिच्या माग 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 तोंड मारायला जाता येतो. नाही हो, मी डेपुटी गावाची काळजी घेत होतो. गावात म्हणजे तोंड बांधून आली बाई म्हणून तोंड दाखवा. तुम्ही काळजी घेत होते म्हणून गाणं म्हणून मागा चालले होते. बघा आता तुम्हाला बी ना, तुम्हाला कळायला पाहिजे माणसं कशी. आता तुम्हाला कळालं, यांना जरा लांब ठेवा तुम्ही. अरे गावातल्या आई बहिणी
अरे फक्त नुसतं म्हणायचं नाही की स्त्री शिकली पाहिजे, स्त्री वाचली पाहिजे. खऱ्या अर्थाने आता काय झालं माहितीये का, स्त्री शिकली पण स्त्री वाचली नाही. समाजात काय चाललंय, फक्त आपल्या घरातल्याच आई बहिणी सुरक्षित ठेवायच्या का? हा, घरातच आपण फक्त बघतो आपल्या आई बहिणीवर कुणी हात टाकला तर आपण कसे उठतो. हा, तसं बाहेरच्या बी स्त्रीकडे बघा ना तुम्ही. आता मला सांग, ह्या गावातलेच आहेत आपल्या, फक्त त्यांनी वेश बदलीला, थोडं तोंडाला बांधलं, तुम्ही लगेच टाक्यावणी चालू झाले. किती विचार करायची गोष्ट आहे की नाही. हे बघ श्यामा, नुसतं म्हणून उपयोग नाही की स्त्री सुरक्षित पाहिजे, स्त्री अशी पाहिजे, स्त्री तशी पाहिजे, त्याचं अनुकरण केलं पाहिजे. स्त्रीला आदर देणं, स्त्रीचा मान सन्मान राखणं आणि तिची सुरक्षा राखणं हा खरा पुरुषार्थ आहे बरं का. स्त्रीची छेड करणं हा पुरुषार्थ नाही. स्त्रीला नुसतं मान सन्मान आदर नको, तिची सुरक्षा सुद्धा महत्वाची श्यामा. त्याच्यामुळं आपल्या घरातल्याच नाही तर बाहेरच्या स्त्रिया सुद्धा आपल्यामुळं कशा सुरक्षित राहतात याकडे बघितलं पाहिजे. अहो डेपुटी, तुम्हाला सांगते, सगळेजण म्हणतात की मनुष्य प्राणी हा बुद्धिमान प्राणी. अहो कशाचा बुद्धिमान? ह्या बुद्धिमान मनुष्य प्राण्यांमध्ये एक स्त्री सुरक्षित राहू शकत नाही, एक पोरगी सुरक्षित राहू शकत नाही. अहो याच्यापेक्षा आपले प्राणी पक्षी ते बरे हो. ते करतात का असे एकमेकांवर अत्याचार? दुसऱ्या देशातून आलेले प्राणी पक्षी त्यांच्यावर अत्याचार करतात. यांना लाजा वाटायला पाहिजे. फुकट नाही यांच्या बायका, यांच्या जवळ महिनाभर बी टिकत नाही. याची बायको तर 6 महिन्यापासून आली नाही आणि याची बायको दर 2 दिवसाला माहेरी पळते. अहो काय खरंय, घरच्याच बाईला इज्जत देत नाही तर बाहेरच्या बायांना काय इज्जत देते नाही. चला डेपुटी जाते मी. आपण फक्त म्हणतो महिला पुढे गेली, महिला शिकली, पण अजून महिलाचे अन्याय आपण म्हणतो ते कमी झाले नाही. कोणी ना कोणी घरातल्या पुरुषांनी जरी नाही केले तरी बाहेरचा करतो, बाहेरचे नाही केले तरी घरातला करतो. त्याच्यामुळे अजून म्हणावं अशी स्त्री सुखी झालेली नाही. समजलं का? समजलं तुला काय हाणून उपयोग नाही. सकाळी म्हणलं होतं मी, कसे आहेत हे नमुने आबा. तुला. अहो आबा, तुम्हाला माहिती का, मला काय माहिती होतं, पण मला वाटलं का किमान ते गावामधला आलेल्या एखाद्या नवीन व्यक्तीला तरी असं करणार नाही. बरं झालं ते मीच होते, दुसरी कोणी असती ना अवघड झालं असतं. जाते आबा मी. आबा, हाणून मारून यांना उपयोग नाही. यांच्या स्वतःच्या मनाने जर सुधारले, स्वतःच्या मनापासून घेतलं तर खरी स्त्री सुरक्षित होईल. आणि स्त्रीचा आदर सन्मान मनापासून केला तर होईल. नुसतं बोलून आणि येऊन काही होणार नाही. त्याच्यामुळे आता तुम्ही काय करायचे ते तुम्ही ठरवा बरं का. आम्ही सांगणार नाही आता तुम्हाला. चला, एवढं सांगणारा माणूस कोण भेटत नाही. चला. आणि स्त्रीला आपल्या धर्मात लय मोठं स्थान आहे. आलं ध्यानात. चला चला तुम्ही चला. देवीची पूजा का मग करता मग? चला, काय सांगून उपयोग नाही. काढवा पुढं वाचली गीता आणि तो म्हणतो कालचा गोंधळ बाराच होता. चला, काय करायचं ते करा. हे आपले तुमच्यामुळे गाडीला आम्हाला हे झालं.